अम्मा असं का बघतेस? शक्ती, मी काय म्हणते, आज ऑफिसला नाही गेलीस तर नाही का चालणार? नाही म्हणजे घरून पण तू काम करू शकतेस ना? अगं अम्मा, काम काय हे कळल्याशिवाय कसं करणार घरून काम? आणि भद्रावती मॅडमनी ना मला अर्जंटली ऑफिसला बोलवलंय. असं नाही करता येणार ग, मला जावंच लागेल. हा शक्ती, तू भद्रावती मॅडमला सांग ना की तुला बरं नाहीये म्हणून. हा, तू उद्या येशील ऑफिसला. अम्मा, अगं काय झालं? असं का बोलतेस तू? आणि त्यांनी मला अर्जंट बोलवलंय ना, आणि तुला माहिती आहे भद्रावती मॅडम मला किती ऍडजस्ट करतात. आपण असा फायदा नको गो घ्यायला त्यांचा. जाऊन येते. शक्ती, अम्मा काय झालं? नाही काही नाही. ठीक आहे, येते मी. शिवा, हा बोल शिवा. काय करतेस? केलीस कामाला सुरुवात? अरे नाही, ऑफिसलाच निघाले होते. भद्रावती मॅडमचा कॉल आला होता, काहीतरी अर्जंट काम आहे, तर तिकडे चालले होते. पण तू तर घरूनच पेंडिंग कामं करणार होतीस ना? अरे हो, पण आता त्यांचा कॉल आला म्हटल्यावर जावं लागेल ना. बरं ठीक आहे, चल मी पण येतो तुझ्यासोबत. तू रेडी राहा. नाही नाही नको. कशाला? मी जाईन एकटी. तू घरी आराम कर, दमला असशील रे. आरामाची गरज तर तुला पण आहे ना, पण तू चाललीस की नाही? मला काय आराम बिराम करायचं नाही, त्याच्यावर भाजी निवडत बसलो होतो मी. मी पण येतो यार, घरी पकलोय बसून मी. शिवा, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? चुपचाप घरी बसून आराम कर. मी जाते एकटी. ओके? अगं शिवा, ठेव फोन. बाय. काय म्हणत होता शिवा? अगं तो म्हणत होता ऑफिसला येतो. मी म्हंटल कशाला उगाच त्याला त्रास. बरोबर आहे. चल अम्मा, निघते मी. अयो शक्ती, किती वेळा सांगितलं मी तुला, निघते नाही येते म्हणायचं म्हणून. बरं अम्मा, येते मी. येऊ आता? सावकाश जा. ऐक, अयो काय झालं? ठेच पण आत्ताच लागायची होती. म्हणून मी तुला सांगत होते की आज ऑफिसला जाऊ नकोस म्हणून. हे असं ठेच लागणं, ते मगाशी प्लेट पडणं, हे शुभ संकेत नसतात बघ. अगं अम्मा, आता कसं समजवू तुला? ती प्लेट पडणं, ठेस लागणं हे काही अशुभ नाहीये. हे माझ्याच झांदरटपणामुळे झालंय. मला ना उशीर होतोय अम्मा. तू काळजी करू नकोस. मी सावकाश जाईल आणि सावकाश परत येईल. चल निघते मी. बाय. शक्ती, सावकाश जा, काळजी घे. हो अम्मा. बॉस, ऍज होत करून नेता म्हणून आहे ना, माझ्या डोक्यात एक सुपीक आयडिया आले.